काय सांगाल, ओबीसीचे मोठे नेते छगन भुजबळ आहेत आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत, तर आपली काय भूमिका आहे? साहजिकच आहे की देशाचे नेते म्हणून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना ओळखलं जातं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेबांनी सगळ्या ओबीसींना जो आदेश दिला की महायुतीच्या बाजूने आपल्याला मतदान करून घ्यायचंय, करायचंय, त्यामुळं सगळ्या ओबीसी समाजाने महायुतीला प्रचंड बहुसंख्येने निवडून दिलं आणि महायुतीचं सरकार आलं. आणि सगळ्यांना अपेक्षा होती की ज्येष्ठ नेते असल्यामुळं, ओबीसीचं राष्ट्रीय नेते असल्यामुळं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, कारण की यापूर्वी त्यांनी सर्व प्रकारची मंत्रिपद मोठ्या ताकदीने आणि आव्हान समजून त्या पदाला न्याय दिलेला. परंतु अचानक अनपेक्षितपणे एक धक्कादायक आम्हाला बसलाय की आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याचा संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. आता काही आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांचे जे आदेश असतात ते आम्हा सर्वांना ओबीसी समाजाला लागू होतात आणि काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. साहजिक आहे की भुजबळ साहेब जो आदेश देतील त्या बाजूने संपूर्ण ओबीसी समाज मतदान करेल. जी भूमिका त्यांनी आरक्षणासंदर्भात घेतली होती त्यामुळे तर त्यांना डावललं गेलं नसेल, काय वाटतंय आपल्याला याबद्दल? आता स्वतः साहेबांनीच सांगितलंय की त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं त्यांना बक्षीस देण्यात आलं की काय, कारण की विरोधक आहेत, विरोधक सुद्धा भुजबळ साहेबांच्या बाजूने आता व्यक्त होताना दिसत आहेत की भुजबळ साहेबांचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलं, असंच दिसतंय. आता नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, त्यामध्ये समता परिषद असो किंवा ओबीसीची काय भूमिका राहू शकते? भुजबळ साहेब जे आदेश देतील ते, भुजबळ साहेबांवर जर अन्याय झाला तर आम्ही त्या अन्यायाला वाचा मतदानाच्या माध्यमातून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका राहतील त्याच्या माध्यमातून 100% आम्ही दाखवून देणार.